नमस्कार मंडळी, पुन्हा एकदा स्वागत आहे तुमचा एका नवीन व्लॉगमध्ये. मित्रांनो, आज असा होळी आणि आजपासून 5व्या दिवसा आमची असतली रोंबाट असतला आमचा. तर आज होळीच्या दिवशी आम्ही करतो घराकडे शिरवाळे. तर शिरवाळ्याची प्रोसेस चालू आहे करता. तर तुमका मी दाखवतोय कसे शिरवाळे करतात ते. तर तुम्ही बघू नाही तर नक्की बघून घ्या. तर ह्या बघा, ह्या असा तांदळाचं पीठ, मग ह्या तांदळाचं पीठ असा आणि ह्या तांदळाचं पीठ आणि आता अशा प्रकारे ह्या करून घेऊया. गरम पाणी घातले ना त्याच्यात, हे गरम पाणी असा आणि तांदळाचं पीठ आणि काय खलवून घेऊया पूर्ण असं. तर आता सध्या प्रोसेस चालू आहे आणि ह्यो असा शिरवाळे गाळतात ना, तो असा ह्यो लाकडी जो होतो हे आता मस्त जरा पुसून घेऊ आणि ह्याच्यानंतर तुमका दाखवते कसे काढतात ते. तर ही पहिली प्रोसेस असा आहे. तर अशा प्रकारे करूया. पीठ जर असं तर पूर्ण गरम पाणी घालून त्याच्यात पूर्ण ह्या जावं आहे, मग घट जावं आहे ना, गरम असं सगळं पीठ आणि तर पाणी घालीत राहावं. आता असे गोळे करून घेतले अशा प्रकारे. मुटली म्हणतात का, मुटली गावठी भाषेत आमच्या मुटली. आणि हैसर अनन्या सुद्धा बघता कसं करता ती. हे बघा किती मुटली झाली, 3, 6, 7, 8 झाली. करू तू आता याच्यानंतर. आता पुढे काय करतलं ते आता पाण्यात टाकू, उकळत्या पाण्यात उकडत ठेवूया आता. ओके, म्हणजे या पीठ ह्या झाल्यानंतर ही उकडत ठेवची आता. त्यानंतर कितको वेळ तरी लागतो लोक? 10 मिनिटं नाही, जास्त लागतो मला वाटतं. 15-1 मिनिटं तरी ना, 15-1 मिनिटं तरी उकडा होईल. 15 मिनिटं. तर आता पाठच्या वाटेत जातो, उकडत घालू. चप्पल घालतो आणि चप्पल घालते. हे आमचं सगळं प्रोसेस केलेली आहे. अशी उकडत टाकू होईल पाण्यात. उकडा होईल बऱ्यापैकी. काटे उकलते. चिकटाच्या पहिले घालू आहे ना. आग जरा पुढे सारूया. तर ह्या उघडात हे लगे पुरा गॅस बीस तसा काय विषय नाही, डायरेक्ट आपण चुलीवर. झाकण ठेवूया आता ह्याच्यात आणि 15-1 मिनिटं तरी जावं आहे का. आता कितकी टाकली ती 7 घासत ना. आता परत ही 10 जाते ती. आता ही परत असत ती 10. त्याच्यानंतर मित्रांनो मेन जी मजा येते ना, ते ह्या जेव्हा आपण काढतो ना तेव्हा मजा येते. हे का जरा पुसून घेऊया ना. आता परत दुसरी जी होती ती घेऊन चाललो आता परत. काढले किती पाणी जास्त आलं.
पाणी जास्त आलं तर काढलं थोडं. सगळी घालून झाली आता. पाणी जास्त वाटतं ना. काढते थोडं काढ पाणी. नडे बघा काजी होत आता चिरूक ठेवलेली होती. शेगुल लागलो बघा. शेंगे लागले. हे बघा शेंगे लागले. चला एक आता जवळजवळ परत 15 मिनटं म्हणजे बरं उकडा होईल. आता प्रोसेस चालू असं आहे बघा. केळीची पानं ठेवलेली आहेत आणि ह्याच्या नंतर आम्ही शिरवाळे काढतो कसे. पण जरा टाईम असा अजून. तर हैसर आपला झालेली असत हे बघा. काढले सगळे सगळे काढतले ना. काय थोडी आधी बघायचं ह्या करून झाली असते. तो पडलं खालते. एखादा धुव आहे धुवून घेते काय. तर आता काळूक घेऊया आपण. घेतलेलं उचलतो काही सर क्लिअर ना काय. अशा प्रकारे शिरवाळे काढूचे पडतात बघा. ताकद लावची लागतं पूर्ण. ताकद पूर्ण लावची लागतं. खूप वर्षांनी शिरवाळे काढतो. अवसर गावलो होळीच्या निमित्त नाही गे. उभे राहा अनु यासाठी दाखव उभे जाम बसता नाही स्टॉप करू ना. दाखव ना. मजा वाटत. आराडता कसा हो काय मजा वाटत. काय झाला कशा का रट्ट ते का रट्ट ती घे हातीत घे मोबाईल. झोपडा काय घे सारखं घे. शिरवळ बघित खाऊ गावनात ना
असे गाळूचे फुट्ट दिले तर पहिला आपण उद्घाटन केला आपण एकत्र राहू आता आता काढून तसं सुटतं आता इकडे ठेवूया संपलेले परत आता हळले किती रवलेले ते परत घालतात ते गरम असतं उठान घेतले तरी ऐसा जाता है उठा ना ना हे सर येतात ते उठ मग व्हिडिओ चालू बाय घेतले तरी कसं परफेक्ट दाखव नको कसे येतात ते खाली शिरवाळे कोणाकडे तरी या खाऊ हिला तर आजच उद्या गावाचे ना काही होळी घालून जावं या देवळाकडे काढताय तू बाबू काय म्हणतात ते शिरवायचे का शिवगे का पुढे पेंटिंग 2000 ये उठ आणि ना ना शेवटचा एक रवलेला याच्यानंतर आता एकच रवला असा चला काढून ठेवले आपण खाऊ तर फायनली हे बघा इतके काढले आहेत शिरवाळे बघा हे बाबा शिरवाळे काढले गाव गेलो शिरवाळे काढले आणि गेलो घाम आता तर मंडळी हे बघा इतके काढले मित्रांनो शिरवाळे तर तुम्ही खाऊ शिरवाळे आज होळी हे बघा तर मित्रांनो आता आपले शिरवाळे करून झालेले असतात आणि आता नारळाचा जो रस्सा असताना पिवळ्या कलरचा तो करतो हा त्याच्यात वांगडा शिरवाळे खायचे असतात चला तर आता सर चालू असा
नारळाचं रस करतलो. काय म्हणतात की का? नारळाचा रस. नारळाचा रस. खोबरा कातून घेतलो आता 2 वळी. मग 2 वळी कातून घेतली. मस्तपैकी नारळाचा रस तयार होतो. वेलची घालू, जिरा घालू, वेलची घालू, जिरा घालू. आणि काय घालूया सांग? जिरा आणि वेलची. जिरा आणि वेलची. हळद पिवळं जाऊसाठी. तर थोड्याच वेळा तुमका आता सगळी प्रोसेस टाकायचं आहे. काय करतो त्याच्यावर आता खोबरा कातून घेऊया. आणि कोकणी माणसाचा ह्यो जर खोबरा नाही ना तर काही तो सण पुरो जाणार नाही. तर नक्कीच असा कोकणी माणसांका नारळ ह्यो लागताच. आणि आता गोड घालूचा त्याच्यात. चून कातून झालेला असा हे बघा. रस काढूचा. त्याचा रस काढूचा. मी खाऊन बघतोय चून कसा झाला. आता या गोड घालतो त्याच्यात. त्याच्यानंतर वेलची, हळद आणि रस काढतो. जिरा घालूया ना. हां, जिरा घालूचा. टाकलंय मग सगळं. हळद घातली, वेलची घातली, जिरा घातला. आणि काय घातलं? हळद, वेलची, जिरा. आता मिक्सरला लावून घेऊ. मिक्सरला लावून घेऊ. तर वाटण लावून घेतलेला. आणि आता आपण रस कसं काढतो तो बघूया. ह्याच्यामुळे खाऊ गयो शिरवाळ्यामुळे रस. बघा सगळं पिळून घेऊया. त्याच्यानंतर गुढी जर होता ना तो रस अशा प्रकारे. गोड गोड टाकला माहीत नाही. जास्तच टाकलं असं वाटतं गोड जाऊच्यासाठी. अजून रस येतलो भरपूर. तरी इतकं खूप झालं. सात वाजले. रस इल्लेलो असा अजून येतलो. याचं पिळव आहे खोबरा. आता परत येतं. तर सर आमचं इतकं रस इल्लेलो असा बघा. आणि हे शिरवा आहे. आता इली शेवगो भरा खय तो. तर हे शिरवाळे आणि हो रस जरा सोबत घातला. तर मित्रांनो शिरवाळे तर रेडी झाले. आता टेस्ट करून बघतोय वाईट जराशे नंतर परत एकदा खातोय
कसे झाले ते. ओके. बरे आले. गोड. बरे आले. टाकलंय मग सगळं. हळद घातली, वेलची घातली, जिरा घातला. आणि काय घातलं? हळद, वेलची, जिरा. आता मिक्सरला लावून घेऊ. मिक्सरला लावून घेऊ. तर मित्रांनो, शिरोळे आपले काढून आणि खाऊन पण झालेले असत. तर व्हिडिओ आवडला तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करू विसरा नको. असेच नवीन नवीन व्हिडिओ तुमच्याकडे मी घेऊन येतले. आणि आता 5व्या दिवशी आमची ह्या असा 5 दिवस आमचा शिगमो असता. तर 7 दिवसाचा सॉरी. सो 7व्या दिवशी तर व्हिडिओ येतलोच. त्याच्यानंतर आता 2-3 दिवसाचे पण व्हिडिओ येतले. तर व्हिडिओ मिस करूच नकोत. चला बाय बाय, व्हिडिओ नवीन ब्लॉगमध्ये.